कागलमध्ये आलोय. सध्या लक्षवेधी ठरत असलेलं कागल शहर, कारण समीकरणं प्रत्येक ठिकाणी बदलत आहेत. पण कागलमधली समीकरणं अशी काही बदलायला लागलेत. इथं युती वेगळ्या प्रकारची झालेली आहे. तर त्याच्याबद्दल आज आपण जाणून घ्यायसाठी कागलमध्ये आलोय. इथं आज आपण एका नगरसेवक पदासाठी ज्या उमेदवार आहेत, सुमन चंद्रकांत गवळी या मॅडमकडे आलेलो आहोत. तर सर नमस्कार. माझी पत्नी उभा आहे निवडणुकीला. त्या पत्नीचं नाव आहे सुमन चंद्रकांत गवळी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामार्फत आम्ही उभारलो आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह आहे घड्याळ. सर तर आता युती जी झालेली आहे कागलमध्ये, ती लक्षवेधी ठरते लोकांसाठी, की लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिला आहे. या युतीचा आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे, तर तुम्ही काय सांगाल? या युतीमुळे नेमका खरोखरच चांगला फायदा होणार आहे. कागलमध्ये जो संघर्ष गेली 10 वर्ष चालू होता, तो संघर्ष संपणार आहे यातून. आणि कागलचा विकास मुश्रीफ साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलाच आहे. या पुढच्या काळातसुद्धा विकास चांगला करण्यासाठी त्यांना जोडीनं राजेसाहेबांचं मदत होणार आहे. राजेसाहेबांचं सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगलं वजन आहे. मुश्रीफ साहेब गेली 25 वर्ष कॅबिनेट मंत्री आहेत. त्या दोघांच्या सहकार्यानं, दोघांच्या प्रयत्नानं जास्तीत जास्त निधी कागलला प्राप्त होऊ शकेल. आणि कागलमध्ये जे उर्वरित कामं राहिलेली आहेत शिल्लक, मग बहुतेक कामं बऱ्यापैकी झालेलेच आहेत. तथापि एक ड्रेनेजचा फार मोठा प्रश्न आहे, तो ड्रेनेजचा सोडवला जाईल. आणि उपनगरामधले रस्ते, गटारे, गार्डन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या दोघां अतिशय चांगल्या पद्धतीने निधी आणून काम करतील. आणि याच्यामुळं एक दुसरा फायदा झालेला आहे. कागलमध्ये जे समाजामध्ये मतभेद होती, कागलमध्ये 2च गट आहेत मोठे आहेत, 2च गट मोठे आहेत. त्यांच्या ह्याच्यामुळं दोघी एक झाल्यामुळं या दोन गटामध्ये जे वैरत्व होतं ते प्रमाण कमी येईल आणि लोक गुण्यागोविंदाने एकत्र काम करतील अशी आशा माझी आहे. तर आता मॅडम उभारलेल्या आहेत, त्यांना जर संधी मिळाली तर या संधीचा फायदा आपल्याला कसा होईल आणि काय विजन असेल मॅडमचं? गेली 50-60 वर्षे मी काम करतोयच. मॅडम आता जी आरक्षण पडलं मॅडमनं उभा केलेलं आहे. माझं उद्दिष्ट कागल नगराध्यक्षाचं पदाचं होतं, पण ती आरक्षण चुकीचं पडल्यामुळे मी उभारू शकलो नाही. मी चुकीचं म्हणण्यापेक्षा नियमावरून पडल्यामुळं मला मी त्या गोष्टीला पात्र होऊ शकलो नाही. म्हणून मी ह्या वार्डामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या महिलाचं पडल्यामुळं माझ्या मिसेसला मी उभा केलेला आहे. मी गेली 60 वर्षे काम करतो आहे. मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा मी मुश्रीफ साहेबांना मदत केली होती, नगरसेवक काम केलेलं आहे. आणि काम करत असताना मुश्रीफ साहेबांचं अतिशय खालच्या स्तरापर्यंत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असा एकमेव आमदार किंवा मंत्री असेल की जो सकाळी 6 वाजल्यापासून लोकांसाठी वेळ देतो आणि लोकांच्या समस्या ऐकून घेणे आणि सगळ्याचं कामाची पूर्तता करणे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या माणसाला ह्या वयातसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठलाही कंटाळा न करता, कोणावर न चिडता ते काम करत असतात. कागलमध्ये सगळ्या शासकीय योजना असतील, आरोग्याच्या योजना तर त्यांच्यासारखं करणारा महाराष्ट्रात कोण नाही, त्याचा हात धरू शकत नाही. कारण ज्याने कुठल्याही जिल्ह्यातला माणूस इथं आला तर ते कुठल्या पक्षाचा पार्टीचा न बघता आरोग्याचा माणूस आजार आहे म्हटलं त्याला माणसाला ताबडतोब बोल घेणे, त्याला मुंबईला नेणे, मुंबईमध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन करणे, काय लागतील त्या गोष्टी सगळं करणे, ह्या सगळ्या गोष्टी मुश्रीफ साहेबांनी केलेल्या आहेत. आणि त्या खरोखर त्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना कागल तालुक्यानं गेली 30 वर्षे आमदार केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना 25 वर्षाची संधी, 25 वर्षी मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे.